सारंगखेड्याचा घोड्यांचा चेतक महोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात गाजतोय। जगभरातल्या अश्वप्रेमींना या महोत्सवानं भुरळ घातली। त्याचं आकर्षण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नसेल तरच नवल। मुख्यमंत्र्यांनीही सारंगखेड्याला धावती भेट देऊन तिथल्या घोडे बाजाराची पाहणी केली। या चातक महोत्सवाची मार्केटिंग करण्याची तसंच नजीकच्या भविष्यात तिथं घोड्यांचं म्युझियम बनवण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली। जयकुमारजी, काळजी करू नका, तुम्ही प्रस्ताव तयार करा। निश्चितपणे या ठिकाणी घोड्यांवर आधारित अशा प्रकारचं म्युझियम असेल, त्यातलं संशोधन असेल, त्याच्या जाती प्रजाती याची माहिती असेल, अशा प्रकारचं एक आधुनिक अशा प्रकारचे केंद्र हे निश्चितपणे आपण या सारंगखेड्याला सुरू करू। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी उत्तर महाराष्ट्र रत्न पुरस्कारांचं वितरण झालं। तापीच्या पाणी प्रश्नासह नंदुरबार या आदिवासी जिल्ह्यापुढच्या अडचणींचा पाढा यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल यांनी मुख्यमंत्र्यांपुढे वाचला। तर गुजरात आणि मध्य प्रदेशच्या धर्तीवर इथली शेती समृद्ध करण्याचं आश्वासन फडणवीसांनी दिलं। मुख्यमंत्री महोदयांना विनंती करेन की तापी आपण बघितली की पूर्ण आहे, या तापीचं पाणी जर आमच्या शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचू शकलं तर संबंध नंदुरबार जिल्ह्याचं परिवर्तन होईल। पाणी खूप आहे, पूर्ण सुरत पर्यंत जाणारं पाणी, परंतु याच्यामध्ये आमची तापी बुराई असेल, सुलवाडे जामफळ असेल, अशा छोट्या छोट्या ज्या लिफ्ट आहेत याला जर आपण चालना दिली तर गरीब असलेला हा आमचा जिल्हा हा पुढच्या काळातला महाराष्ट्रातला सर्वात श्रीमंत जिल्हा म्हणून ओळख याची होणार। तर बाजूला आपण गुजरातमध्ये बघितलं तर ज्यावेळी मोदी साहेब त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते, याच सगळ्या नद्यांचा, आपल्या नर्मदेचा, तापीचा सगळा उपयोग अत्यंत उत्तम प्रकारे त्या ठिकाणी थोडा मध्य प्रदेशात झालाय, गुजरातमध्ये झालाय। आता तोच उपयोग आपल्याला देखील करायचा आहे आणि या तापीचं पाणी हे आमच्या शेतीपर्यंत गेलं पाहिजे, याकरता निश्चितपणे आम्ही कारवाई करू। सारंगखेड्यासारख्या दुर्गम भागात मुख्यमंत्र्यांना आणून भाजपच्या स्थानिक धुरीणांनी आपलं राजकीय वजन वाढल्याचं सिद्ध केलंय। पण सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये राहणाऱ्या आदिवासी बांधवांना या दौऱ्याचा किती लाभ होतो हे घोषणांच्या अंमलबजावणीवरच अवलंबून असणार आहे। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, सारंगखेडा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।